बंधूंनो, मी विशाल चौधरी कृषी विज्ञान केंद्र मालेगावच्या फेसबुक पेजवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आपला आजचा विषय आहे 5% निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत, निंबोळी अर्काचे उपयोग व त्याचे फायदे व त्याचे गुणधर्म. शेतकरी बंधूंनो, येत्या खरीप हंगामामध्ये बरेचसे शेतकरी आता 1 ते 1.5 महिन्याचे पीक झाल्यानंतर मका असेल किंवा कापूस असेल फवारणीला सुरुवात करतील. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे निंबोळी अर्क आहे तो कसा बनवायचा ही पद्धत पाहिजे त्या प्रमाणात अवगत नाहीये, म्हणजे माहिती नाहीये, माहितीचा अभाव आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. शेतकरी बंधूंनो, 5% निंबोळी अर्क आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याकडे 5 किलो वाळलेल्या निंबोळ्या या असणे गरजेचे आहे. आणि जर आपल्याला उद्या फवारणी करायची असेल तर त्याच्या 1 दिवस अगोदर आपल्याला काय करायला हवं, ज्या 5 किलो निंबोळ्या असतील त्या निंबोळ्या आपल्याला बारीक कुटून घ्यायच्या आहेत, म्हणजे निंबोळ्याचा चुरा करायचा आहे. हा चुरा आपल्याला साधारणतः 5 किलोचा चुरा आपल्याला 9 लिटर पाण्यामध्ये हा भिजत ठेवायचा आहे एक रात्रभर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम साबणाचा चुरा हा त्या ठिकाणी तो पण भिजत ठेवायचा आहे. आणि एक रात्रभर भिजल्यानंतर सकाळी हे द्रावण आपल्याला 9 लिटरचं द्रावण मलमलचा कापड असेल किंवा साधा आपला कापड असेल त्या कापडामधून हे 9 लिटरचं द्रावण आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. गाळल्यानंतर त्यामध्ये हा 1 लिटर पाण्यामध्ये जो आपण साबणाचा चुरा ठेवलेला होता हा चुरा त्या ठिकाणी आपल्याला चुऱ्याचं पाणी आपल्याला त्या ठिकाणी 9 लिटर पाण्यामध्ये हा मिश्रण करायचं आहे. जोपर्यंत 10 लिटरचं द्रावण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये ते पाणी, दुसरं जे पाणी असेल साधं ते पाणी आपल्याला त्यामध्ये त्या ठिकाणी ते ऍड करायचं आहे. 10 लिटरचं द्रावण झाल्यानंतर हे द्रावण आपल्याला 90 लिटर पाण्यामध्ये हे याचं मिश्रण करायचं आहे. म्हणजेच 100 लिटर पाण्याचं द्रावण त्या ठिकाणी आपल्याला हे मिळेल. यालाच आपण 5% निंबोळी अर्क असं म्हणतो. आता निंबोळी अर्काचे फायदे जर आपण बघितले तर निंबोळी अर्क हा 2 ते 3 प्रकारे ह्या ठिकाणी हा काम करत असतो. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळी शेतकरी फवारणी करतात, फवारणी केल्यानंतर निंबोळी अर्काला हा असा कडवटपणा असतो. ऍज अ डिरेक्टिन नावाच्या कंटेंटमुळे एक प्रकारचा कडवटपणा येतो. या कडवटपणामुळे त्या ठिकाणी जे पतंग असतील त्या पतंगांना अंडी घालण्यासाठी वासामुळे, या कडवट वासामुळे काही जे पतंग असतील, गुलाबी बोंडअळीचे असतील किंवा लष्करी अळीचे असतील, त्या ठिकाणी हे पतंग त्या ठिकाणी अंडी घालू शकत नाही. म्हणजेच अंडी न घातल्यामुळे त्या ठिकाणी निंबोळी अर्कामुळे ऑटोमॅटिक संख्या ही पतंगाची असेल किंवा अंड्यांची असेल त्या ठिकाणी कमी होते. दुसरी गोष्ट अशी, जी प्रजनन क्षमता आहे प्रजातीची, एक प्रकारचा वांसपणा आपण जो म्हणतो त्या ठिकाणी त्यामध्ये त्या पतंगांमध्ये त्या ठिकाणी हा निंबोळी अर्क फवारणी केल्यानंतर तो निर्माण होत असतो. परत अंडीनाशक म्हणून सुद्धा त्या ठिकाणी निंबोळी अर्क हा अतिशय चांगल्यारीत्या हा काम करतो. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे निंबोळी अर्काची फवारणी जर आपण येणारे काही खरीप पिकं असतील, उदाहरणार्थ कापूस असेल, कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी असेल किंवा लष्करी अळी असेल, सुरुवातीला तुम्ही 30 दिवसानंतर 5% निंबोळी अर्काची फवारणी केलीच गेली पाहिजे. म्हणजे जेणेकरून सुरुवातीला आपण जर जैविक कीटकनाशकाची आपण फवारणी केली तर जास्तीत जास्त प्रतिकारक्षम जे प्रतिकारक्षम आजकाल होत आहे, म्हणजेच केमिकलची फवारणी करून जे शेतकरी सुरुवातीलाच केमिकलची फवारणी करत आहे, जो प्रतिकारक्षम किडींमध्ये तयार होत आहे, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी आपण आळा घालू शकतो. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.